नमस्कार, अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मी मुशीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। आज मी ग्रेव्ही बनवणार आहे आणि मुशी फ्राय करणार आहे। तर फ्रायसाठी थोडेसे आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे। तर मुशी फ्रायसाठी मी हे मोठे मोठे तुकडे करून घेतले होते। मी हे फ्रायसाठी बाजूला काढते। हे छोटे पीस पण तुम्ही फ्राय करू शकता, पण थोडं मोठं कापलं ना तर फ्राय करायला जरा बरं पडतं, त्याला मसाला पण चांगला लागतो। तर हे एवढे पीस मी मुशी फ्राय करायसाठी बाजूला काढून घेतलेले आहेत। आलं लसूण पेस्ट बनवून घ्यायची आहे। ते इथे मी ओली कोथिंबीर घेतली, 2 मिरच्या घेतल्या, थोडंसं आलं घेतलंय आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्या। त्यात आहे आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे, थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं। तर इथे मी फ्रेश आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे। जेवढी आपण फ्रेश आलं लसूणची पेस्ट बनवणार तेवढी आपली मच्छी म्हणा किंवा चिकन म्हणा खूप चांगलं होतं। आलं लसूणची पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। मालवणी मसाला घेतलाय, हा मी आत्ताच लालबागवरून बनवून घेतला होता चव्हाण बंधू यांच्याकडून। तर खूप छान मसाला आहे आणि हा लाल मिरची पावडर पण त्यांचाच आहे। एक चमचा इथे मी गरम मसाला घालते, हा घरगुती गरम मसाला आहे। मीठ घालून घ्यायचंय, अर्धा लिंबू घेतलंय तर ते पण इथे घालून घ्यायचं। अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। ते मी मच्छी फ्रायसाठी बाजूला काढून ठेवले होते, तर ते पण मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मालवणी मसाला, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद घालते मी याच्यामध्ये आणि मीठ घालून घ्यायचंय। आणि हे सगळं आपल्याला आता असं व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचंय। आलं घालून घ्यायचंय, मी 7-8 पाकळ्या लसूण घेतल्या तर ते पण घालायचंय। स्लाइस केलेला कांदा घालून घ्यायचा, कच्च्याची पानं घालायचं, 1 चमचा तीळ आणि ओलं खोबरं आता घालून घ्यायचं याच्यामध्ये। खोबरं आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं ह्याचा आणि भिड्याच्या कढईमध्ये खोबरं खूप छान भाजलं जातं। खोबरं छान लालसर असं भाजून झालेलं आहे। मातीचं भांड आहे ना, कधी पण जास्त गरम करायचं नाही। जेव्हा आपण गॅसवर ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये लगेच तेल आणि गॅसची फ्लेम आहे ती नेहमी स्लो ठेवायची। तेल गरम झाले, आता याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। इथे मी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। एक चमचा हळद, मालवणी मसाला आणि हा आमचा गावचा मालवणी मसाला आहे तर मी तो पण घेतलाय। 1 चमचा धणा पावडर, मॅरिनेट केलेली मुशी आहे, मी एक अर्धा तास करून ठेवली होती तर ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे।
खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं मी हे ताट ठेवून झाकून ठेवलं होतं। त्याला आता तेल सुटलेलं आहे। ते एकदा असं ढवळून घ्यायचं। अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं याच्यावर मी झाकण ठेवून घेते आणि गॅस बारीक करून घ्यायचा आहे। ते 5 याच्यामध्ये मी कोकम घातले। अजून 2 ते 3 मिनिटं फक्त उकळी काढून घ्यायची। आपली मुशी आहे ना रेडी झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर अशी वर घालून घ्यायची। आता आपल्याला मुशी फ्राय करून घ्यायचे। 2 चमचे तांदळाचं पीठ घेते, म्हणजे मी बारीक रवा घेतला इथे। थोडंसं मीठ घालायचं, मसाला घालायचा थोडासा, थोडीशी हळद घालायची। सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मध्ये आता 1-2 चमचे कोकमाचा रस घालून घ्यायचा आहे।